नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या शेती एक शेती या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, 2025चा जो काही खरीप हंगाम होता तो शेतकरी बांधवांसाठी खूप कठीण गेलेला आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला गेला किंवा हिरावला गेला. पण आता या संकटात सापडलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी राज्य शासनाने एक अतिशय मोठा आणि मोलाचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आता आपण बँकाचे अधिकारी आपल्याला येऊन भेटतात किंवा आपण बँकेत जाऊन भेटलं कोणत्याही कामकाजासाठी म्हणा किंवा जे काही आपले कर्ज असतील त्याच्यासाठी. बऱ्याचदा बँक अधिकारी सांगतात की आमच्याकडे वरून ऑर्डर नाही आहे, पण आता तुमच्या हातात पुरावा असणार आहे. कारण 26 नोव्हेंबर 2025 रोजी शासनाने एक नवीन शासन निर्णय जारी केलेला आहे, निर्गमित केलेला आहे. या निर्णयानुसार आता बँक तुमच्याकडे कर्जाची सक्तीची वसुली असेल किंवा सक्ती करू शकणार नाही. नेमका हा निर्णय काय आहे? कर्जाचे पुनर्गठन कसे होणार? पीक कर्जाबद्दल नेमकी काय महत्त्वाची बातमी आहे? कोणकोणते तालुके, कोणकोणते जिल्हे यामध्ये पात्र झालेले आहेत? कोणत्या जिल्ह्यांतील किती तालुके याच्यामध्ये पात्र होणार? हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. कारण यात तुमचा तालुका, तुमचा जिल्हा, तुमचं गाव असू शकतं. त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा. मित्रांनो, 10 ऑक्टोबर 2025 रोजी राज्य शासनाने दुष्काळी आणि अतिवृष्टीमुळे बाधित झालेले तालुके घोषित केले होते. त्याच धर्तीवर आता सहकार विभागाने 26 नोव्हेंबरला नवीन परिपत्रक काढून बँकांना कडक निर्देश या ठिकाणी दिलेले आहेत. ते परिपत्रक तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. या निर्णयातील 2 महत्त्वाचे फायदे आपण या ठिकाणी समजून घेणार आहोत. सगळ्यात पहिला फायदा म्हणजे कर्ज वसुलीला स्थगिती या ठिकाणी मिळणार आहे. आता बाधित गावामधील शेतकऱ्यांकडून पीक कर्जाची सक्तीची वसुली आता पुढील 1 वर्षासाठी थांबवण्यात आलेली आहे. म्हणजे यावर्षी बँक तुमच्या मागे तगादा लावू शकणार नाहीये किंवा तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा फोन या ठिकाणी येणार नाहीये किंवा पीक कर्जाचं तुमचं पुनर्गठन करा किंवा भरून द्या असं कुठल्याही पद्धतीचं होणार नाही. आता कर्जाचं पुनर्गठन नेमकं कसं होणार? तुमचे जे अल्पमुदतीचं पीक कर्ज असेल, ज्याला आपण शॉर्ट टर्म लोन म्हणतो, त्याचे रूपांतर आता मध्यम मुदत कर्जामध्ये म्हणजे मीडियम टर्म लोनमध्ये त्या ठिकाणी केलं जाणार आहे. याचा अर्थ असा की तुम्हाला कर्ज भरण्यासाठी मुदत त्या ठिकाणी मिळणार असून थकबाकीदार म्हणून तुमच्यावरती जी काही कारवाई होणार होती तर ती होणार नाही. राज्यस्तरीय बँकर्स समितीला हे आदेश तातडीने लागू करण्यास सांगण्यात आलेले आहे. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न हा पडतो किंवा हा निर्णय कोणाला लागू होणार? तर मित्रांनो, हा निर्णय ज्या राज्यातील 29 जिल्ह्यातील एकूण 282 तालुक्यांसाठी या ठिकाणी लागू होताना आपल्याला दिसणार आहे. यामध्ये 291 तालुके पूर्णतः बाधित आहेत, तर 31 तालुके अंशतः बाधित म्हणून या ठिकाणी घोषित करण्यात आलेले आहेत. आता यामध्ये तुमचा तालुका आहे का? चला आपण याची प्रामुख्याने माहिती जाणून घेऊया, की नेमके कोणकोणते तालुके याच्यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहे. सगळ्यात अगोदर जर आपण बघितलं तर उत्तर महाराष्ट्रामधील नाशिक जिल्ह्याचे 15 तालुके यामध्ये आपल्याला पाहायला भेटणार आहेत. त्यानंतर जळगाव जिल्ह्याचे 13, धुळेचे 3, कोकण जर बघायला गेलो आपण तर पालघरचे 4 तालुके, पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुण्याचे 2, सोलापूरचे 11, सांगलीचे 10, साताऱ्याचे 8, कोल्हापूरचे सुद्धा 8. मराठवाड्यामध्ये जर बघायला गेलं तर अहिल्यानगर 14, छत्रपती संभाजीनगरमध्ये 9, जालना 8, बीड जिल्ह्यामध्ये 11 तालुके, लातूरमध्ये 10, धाराशिवमध्ये 8, नांदेडबद्दल जर बोलायचं झालं तर 16 आणि परभणीबद्दल बोलायचं झालं तर 9 आणि हिंगोली 5 या ठिकाणी तालुके जाहीर झालेले आहेत. विदर्भाबद्दल जर बोलायचं झालं तर अमरावती 14, बुलढाणा 11, अकोला 7, वाशिम 6, यवतमाळ 16, वर्धा 8, नागपूर 13, भंडारा 7, गोंदिया 8, चंद्रपूर 14 आणि गडचिरोली 12 अशा प्रकारे या सर्व जिल्ह्यातील बाधित गावांमध्ये शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ या ठिकाणी मिळताना आपल्याला दिसणार आहे. शेतकरी मित्रांनो, हा तुमच्यासाठी एक ढाल आहे जो की बँकांच्या समोर तुम्ही ती धरू शकता. जर बँकेने वसुलीसाठी तगादा तुमच्यावरती लावलाच तर तुम्ही हा 26 नोव्हेंबर 2025चा शासन निर्णय त्यांना दाखवून त्या ठिकाणी जे काही कार्यवाही आहे तर तिला स्थगिती देऊ शकता. या निर्णयामुळे तुम्हाला नक्कीच थोडासा का होईना पण मानसिक दिलासा या ठिकाणी मिळेल. तुमचं गाव या यादीत आहे का किंवा तुमचा जिल्हा या यादीत आहे का? मला कमेंट करून नक्की कळवा. जर तुम्हाला हा हवा असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती उपलब्ध आहे. त्याचबरोबर याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या ठिकाणी टाकून देईल. माहिती तुमच्या इतरही शेतकरी मित्रांच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती असेल किंवा त्यांना नक्की शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांनाही या सवलतीचा फायदा या ठिकाणी घेता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या शासकीय अपडेटसाठी आपल्या शेती एक शेती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान. धन्यवाद मित्रांनो.